पुरणपोळी फुटू नये म्हणून सोप्या टिप्स. सर्वात आधी जेव्हा पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्याल त्यावेळी त्या पिठात 1 चमचा साखर पाण्यात विरघळून घ्या. त्याने कणिक अगदी मऊ मळून होईल. 2. मळलेला कणकेचा गोळा हा तसाच ठेवू नये. त्याला तेल लावून बाजूला ठेवावा. नंतर पुरणपोळी बनवायच्या आधी कणिक तार येईपर्यंत टेचून घ्या. 3. कणिक मळताना देखील 2 चमचा तेल टाकावे. 4. पुरण तयार करताना आधी हरभऱ्याची डाळ किमान 2 तास भिजवून घ्या. 5. डाळ भिजवत असताना त्या भांड्यात 1 चमचा तूप किंवा तेल टाकावे. जेव्हा डाळीत गूळ टाकला जातो तेव्हा तो किसून टाकावा. 6. गूळ नेहमी समप्रमाणात वापरावा. गूळ जास्त झाल्यास पोळी कडक होण्याची शक्यता असते. 7. सुंठ, जायफळ यासह वेलदोडे देखील पुरणात टाकावे. पोळी जड असल्याने या मसाल्यांनी शरीराला कोणताही त्रास होत नाही. 8. पाट्यावर पुरण वाटण्यापेक्षा मिक्सर किंवा पुरण यंत्राचा वापर करावा. जर डाळीत गूळ जास्त झाला आणि मिश्रण पातळ झाले तर ते सुती कपड्याने गाळून घ्यावे. 10. तसेच पोळी लाटताना पुरण जास्त घट्ट वाटत असेल तर त्यावर थोडे दूध टाकावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.